बंद का ऐलान है, इस बारे में क्या जानकारी है? देखिए, बदलापुर का जो 4 साला बच्ची के साथ दुष्कर्म और बलात्कार का जो मामला है, ये निहायत ही शर्मनाक है। और उसके साथ ही जो पुलिस ने दिरंगाई बरती, 11 घंटे तक उसकी मां की कंप्लेंट नहीं ली, इसके खिलाफ आज पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में गम है, गुस्सा है। और इसके खिलाफ महाविकास आघाड़ी ने 24 अगस्त को महाराष्ट्र बंद का ऐलान किया। उसके साथ महाविकास आघाड़ी की सभी पार्टियां जो हैं, शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है, कम्युनिस्ट पार्टी है, दूसरी सभी पार्टियां जो हैं, जो महाविकास आघाड़ी में, सब मिल के महाराष्ट्र बंद कर रहे हैं। जो वाकया हुआ इंतहाई शर्मनाक है और इसकी जितनी निंदा की जाए वो कम है। हम भिवंडी शहर में सभी लोगों से अपील करते हैं, सभी दुकानदारों से, सभी रिक्शा वालों से, सभी कारखानेदारों से, पावर लूम मालिकान से और जितने भी मार्केट के लोग हैं, कारोबार के लोग हैं, कि इतना शर्मनाक वाक़े पर अपना गम और गुस्से का इजहार करने के लिए जो बंद का ऐलान किया गया, इसमें भिवंडी के सभी लोग जो है इसमें शामिल रहेंगे, ऐसी हम अपेक्षा करते हैं। और 24 तारीख को सुबह 9 बजे से लेकर शाम में 5 बजे तक हम सब लोग अपना कारोबार जो है बंद करके अपने गम और गुस्से का इजहार करेंगे। और एक बात का संकेत देंगे कि पिछले 1-2 महीने से रोज़ ये खबर आ रही है कि किसी न किसी शहर में इस तरह के वाक़यात हो रहे हैं, तो इस पर कहीं ना कहीं रोक लगना चाहिए। और प्रशासन का जो कंट्रोल है वो सरकार का कंट्रोल प्रशासन पे होना चाहिए, जिसके लिए ये बंद है। सभी लोगों से एक बार फिर हम अपील करते हैं कि इस बंद में सभी लोग शामिल होकर इस बंद को कामयाब बनाएं और अपनी बेदारी का सबूत दें। धन्यवाद सर, ये घटना घडली बदलापूरमध्ये, त्याबद्दल का सांगणार? जसं बंदची घोषणा केली आहे महाविकास आघाडीने, गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहे, मग त्या शिलफाट्याच्या इथली घटना असेल, उरणमधली घटना असेल, परवाच झालेल्या बदलापूरच्या घटनेमध्ये आपण पाहिले की 4 वर्षाची मुलगी, अशा 2 मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे। एका मुलीवर अत्याचार झाला, एका मुलीचा विनयभंग झालेला आहे। आणि ह्या घटनेमध्ये आरोपीला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणचे असलेली शाळा प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाकडून देखील त्यामध्ये गुन्हा नोंदवण्यामध्ये विलंब झालेला आहे। आणि हा विलंब होत असताना कुठेतरी राजकीय प्रेशर वापरला गेलेला आहे आणि म्हणून विलंब झाल्याचा परिणाम लोकांमध्ये संताप आहे। अशा अनेक घटना होत आहेत आणि या घटना होत असताना राज्याचं जे कायदा सुव्यवस्था आहे, ही कायदा सुव्यवस्था कुठेही दिसत नाहीये। म्हणजे प्रशासनाचं किंवा या ठिकाणी असलेल्या सरकारचं हे लोकांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होणारी कामगिरी आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या आदरणीय नेते मंडळीने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की येत्या 24 तारखेला शनिवारी संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये असलेले सर्व महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आणि मला खात्री आहे की जे संवेदनशील लोक आहेत ते निश्चितपणे या बंदला सहभाग करतील आणि या बंदला समर्थन करतील आणि तशा पद्धतीचा बंद जे आहे अगदी शांततापूर्वक बंद त्या ठिकाणी ठेवून मी आपल्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीवासियांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या घटनांचा निषेध म्हणून आणि या अतिशय माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आहेत, या घटनेच्या निषेधार्थ सर्वजण बंद ठेवून आपली प्रतिक्रिया आपल्या त्या ठिकाणी द्यायची आहे। निश्चितच यामध्ये रिक्षा युनियन असतील, कारखानदार असतील, यामध्ये दुकानदार असतील, सर्वच प्रकारचे जे कारोबारी लोक आहेत या सर्वांचा सहभाग असेल आणि शांततापूर्ण हा बंद या ठिकाणी करण्यात येईल। येत्या 24 तारखेला सर्वांनी बंद ठेवून आपल्यामधला माणूस
हा जिवंत आहे, जागृत आहे, याचं प्रत्यय त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. एवढंच मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. सर, एक असा प्रश्न आहे